जे डाएट खाणं ते अफोर्ड करणं खूप मुश्किल होतं. तुम्ही कोणतं इंजेक्शन टाकलंय, तुझी स्किन एवढी कशी चमकते, तू कसा एवढा मस्क्युलर आहे, तू कोणता प्रोटीन घेतो आणि कोणतं क्रिएटिन घेतो, रॅबिट टाकणं, नंतर कार वॉश करणं, बाईक धुणं. मग मला चिकन खायला पैसे नसायचे. आता या धोबी गटात एका गल्लीतून शुभम सकपाल असा निघू शकतो. पूर्ण भारतात किती शुभम सकपाल असेल. नमस्कार मित्रांनो, नुकतीच आता ज्युनियर मुंबई श्रीची चॅम्पियनशिप पार पडलेली आहे आणि त्यामध्ये जो विजेता ठरलेला आहे शुभम सकपाल, तो आपल्यासोबत आहे. तर आज आपण त्याची ही जर्नी कशी होती, त्याने काय काय फेस केलं आहे, स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग, तर सगळं आपण आज त्याला विचारणार आहोत. तर सोबत राहा. शुभम, वेलकम आहे तुझं. थँक्यू सो मच. आणि त्याच्यासोबत त्याचे कोच आहेत अश्विन कांबळे सर. सर तुमचंही वेलकम. शुभम, तुझी म्हणजे जर्नी कशी होती, किंवा तुझं मला बालपण सांग पहिले, की तू कसा होता, काय ते सगळं एक्सप्लेन कर मला. आता 2004-16 मार्च माझा इथे बोर्न झाला मुंबईला. अच्छा. मला जिमची आवड लहानापासून होती. तर म्हणजे मी पहिला जिम नाही जॉईन करून मी तालमी जॉईन केलेली. तर मी 1.5 वर्ष कुस्ती केली. तिथे मला कोच भेटलेले दिनेश पवार करून. मग मी कुस्ती वगैरे करत गेलो. मग तिकडे पण माझा म्हणजे एफर्ट, मी हार्डवर्किंगच होतो. तिथे पण मी मॉर्निंगला 4 वाजता उठणं, सपाट्या मारणं, नंतर बैठक मारणं, हे माझं हार्डवर्किंग तिथे पण चालूच होतं. पण मी डाएट नाही करू शकायचो, कारण की मी फायनान्शियली वीक होतो. अच्छा अच्छा. हां, त्यामुळे मला पुण्या वगैरेला जायचं होतं. म्हणजे ते क्लब्स असतात त्यांचे, तिकडे जॉईन करायचं होतं मला. पण फायनान्शियली वीक होतं, तर तिकडे फीस कशी भरणार. मग मी ते साईडला केलं कुस्ती वगैरे. मग मी 2019 1 मार्चला मी जिम जॉईन केली. मग मी जिम वगैरे करत गेलो. मग 1 वर्ष वगैरे लागला. मग मी इकडे 7 रस्त्याला जिम आहे, शिवाजी क्लब करून. मग मी तिथे जॉईन केली जिम. तिथे 50 रुपये फीस होती फक्त. मग मी तिथे वगैरे जिम वगैरे करायला लागलो. मग माझी आवड वाढत गेली. मग मी सेकंड जिम लक्ष्मीनारायण व्यायामशाळेत जॉईन केली. तिथे 150 रुपये फक्त फीस होती. मग त्यांची इंटर कॉम्पिटिशन झालेली लक्ष्मीनारायण श्री. तर तिथे माझा 9th प्लेस लागलेला फर्स्ट टाइम. अच्छा अच्छा. मग माझी तिथून आवड वाढली. आवड वाढल्यानंतर जसं 2020 लागला, मग लॉकडाऊन पडला. आणि लॉकडाऊन पडला तर पूर्ण जिम बंदच झाला. तरी पण मी म्हणजे बारबेल, डंबल्स ह्याच्यानी वर्कआउट करत गेलो. हां. आणि त्यानंतर परत लॉकडाऊन वगैरे ओपन झाले. पण माझा एक चुकी झाली की मला एकाने बोलला गेन कर. तर मी ते गेन करण्याच्या चक्करमध्ये मी डर्टी गेन केला. तुला नॉलेज नव्हतं. मग मी ओव्हरवेट गेन झालो वगैरे. मग मला त्याच्यात पण खूप त्रास झाला. मग त्रास झाला तर मी फॅट लॉस कसा करायचा, काय करायचं, काय समजायचं नाही. मग मी त्यानंतर परत कम्पीट केला 2021ला ब्रेन मुंबईला. मला माहीतच नव्हते ट्रायसेप्स, मसल फुलनेस, कंडिशन. तर मी बल्कमध्येच उतरलो. तर बल्कमध्ये उतरलो तर प्लेसिंग लागणं मुश्किलच होती. म्हणजे मग मी नॉनस्टॉप 10-15 शो खेळलो. वरती जायचो, खाली यायचो, वरती जायचो, खाली यायचो. माझी प्लेसिंग कुठेच नाही लागायची. त्यानंतर मी सेल्फ थोडासा फॅट लॉस केला. आणि त्याच्यानंतर IFSC अकॅडमीचं होतं, तर तिकडे मी कोर्स वगैरे केला. तर तिथे मला भेटले अश्विन कांबळे सर. मग त्यांनी मला गायडन्स वगैरे दिला. मग तिथून माझी जर्नी चालू झाली. पण फायनान्शियली बोलतात, जे डाएट खाणं ते अफोर्ड करणं खूप मुश्किल होतं. प्रॉपर न्यूट्रिशन जे पाहिजे. आता मी तुम्हाला सांगू ना, मी अंतरंग क्लासिक आणि हे वगैरे खूप कमी डाएट मध्ये मी अचीव केला. ज्युनियर मुंबईची ब्राउन्स मेडल पण मी ब्रोकली, चिकन हे चालून मी केला. मॉर्निंगला कार्डिओ करणं वगैरे वगैरे. तिथे नंतर जॉब करणं 6 to 3 PM. त्यातमध्ये आमचे कपिल सर, त्यांच्या जिममध्ये जॉईन झालो मी. मग त्यांनी पण मला सपोर्ट केला, वर्कआउट कर, तुला काय पण लागलं मला सांग. मग त्यांचा पण खूप हात होता माझ्या पाठी. म्हणजे त्यांनी पण सपोर्ट केला. मग त्यामध्ये तिथून मला सपोर्ट भेटला थोडासा. मग त्यामध्ये मी डाएट करायला चालू केला. म्हणजे माझा खोराक वाढला. जसा खोराक वाढला तर माझे मसल मॅच्युअर व्हायला लागले. आणि मग मॅच्युरिटी जास्त वाढायला लागली. बघता 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 खूप मॅच्युअर झाले मसल.
म्हणजे मोठे बॉडी बिल्डर सारखे माझे आता मसल आहेत, ते पण 19 इयर्स मध्ये. ते माझे सर आहेत कपिल नालगुडे, जिमचे ओनर आहेत आणि मी ह्यांच्याकडे जॉब करतो. आणि सरनी मला अगोदरपासून खूप म्हणजे हेल्प केली आहे. कधीच काय रोकटोक नाही, मील करायला दिले प्रॉपर टाईम टू टाईम, वर्कआउट करून दिला. ते नेहमी माझ्या पाठीच उभे राहिलेत, तू कर मी आहे तुझ्यासोबत. आणि सर हे पहिल्यापासूनच बोलताना आतापर्यंत सरनी खूप हेल्प केले. जेवढा बोलणार सरांसाठी तेवढा कमी. बेसिकली आता हा बोलतोय ठीक आहे, शुभम बोलतोय तर, पण आता शुभमचं जे इंट्रोडक्शन माझ्यावर झालं, पहिल्यांदा शुभम भेटला तर शुभम जिमचा मेंबर म्हणून आला होता. आणि त्या टायमाला आपल्या जिमची फीस पण अशी होती की आय डोंट थिंक सो की तो फीस पण अफोर्ड करू शकत होता. तर त्याने इन्स्टॉलमेंट पे केली होती, त्याला काय त्याचा खास परिचय नव्हता. पण नंतर जेव्हा त्याने जिममध्ये एंट्री केली, काही दिवसानंतर काही महिन्यानंतर त्याची मेहनत बघून मला खूप इम्प्रेसिव्ह वाटलं. कारण त्याचं बॅकग्राऊंड खूप फायनान्शियली मी म्हणेन की अनस्टेबल आहे, तेवढं स्टेबल नाही आहे. कारण तो काम पण जे करत होता तो न्यूवर्जन पॅकेजचं काम होतं. आणि त्याच्यामधून त्याने बॉडी बिल्डिंगमध्ये एंटर करणं, बॉडी बिल्डिंग मी म्हणतो ना वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह गेम. एंटर करायला लोक करतातही, पण त्या बॅकग्राऊंडला घेऊन त्यांनी एंटर केलं आणि आज त्यांनी अचीवमेंट पण केली. दॅट इज द बिगेस्ट थिंग, हॅट्स ऑफ टू हिम. हे नाही जमणार, हे बऱ्यापैकी कोणाला शक्य नाही. त्याच्याकडे पैसे असतात त्यालाही जमत नाही, ह्याच्याकडे तर तेही नव्हतं. पण रिअली प्राऊड ऑफ यू की त्यांनी केलं. आणि तो शेवटी आता बिईंग ॲज अ फिटनेस ट्रेनर त्याने तो कोर्सही केला. तर मला म्हणाला जॉबला येऊ काय, तर मला ह्याच्या मुलांना मला ठेवायला खरंच फार आनंद होईल. आणि जर का हा अजूनही पुढे करत असेल तर माझा ह्याला तेवढाच सपोर्ट असेल. 100%. थँक्यू सो मच सर, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. नक्की, ह्याच्यासाठी एनी टाइम. सर्वात पहिला तर जेव्हा अंडर एज होतो ना मी, तेव्हा मी रॅबिट टाकणं, नंतर कार वॉश करणं, बाईक धुणं. अच्छा. मग मला चिकन खायला पैसे नसायचे. मला कलाम अहमद शेख आणि अल्लाउद्दीन शेख हे दोघं भाव आहेत, त्यांचं एक शॉप आहे. मग त्यांच्याकडे मी संडे जॉब करायचो. मग ते मला वीकमध्ये 200 ग्राम चिकन द्यायचे खायला. अच्छा. आणि 200 रुपये द्यायचे, तुझा अंडी खा. मग मी तसं करत गेलो. मग ते डाएट वगैरे करायला लागलो. म्हणजे एवढा रिझल्टच नव्हता. बॉडी बिल्डिंग एक्सपेन्सिव्ह गेम आहेत. मग या जॉब लागल्यानंतर खूप मला हेल्प भेटली. फायनान्शियली थोडं स्टेबल झालो मी थोडं. मग मी खोराक वाढवायला चालू केला. अच्छा. मग तुझ्या डाएटवर तू फोकस करायला लागला आणि अजून तुझ्या मसल्स मध्ये अजून इम्प्रुव्हमेंट वाढली, जाम वाढली. लास्ट 2023 आणि आता 24 चालू झाला, त्यामध्ये खूप इम्प्रुव्हमेंट केली मी. सर तुमचं कसं ओळख कशी झाली? शुभम आणि मी एकाच अकॅडमीमध्ये आम्ही कोर्स करत होतो, सर्टिफाईड पर्सनल ट्रेनरचा आम्ही कोर्स करत होतो. तिथं मला शुभम दिसला. तर मला माहीत होतं की ह्याच्यामध्ये कॅलिबर आहे, ही कॅन डू वेल. तर आम्ही दोघांनी एका दुसऱ्याला अप्रोच केला. असं नाही की त्यांनी मला अप्रोच केला किंवा मी त्याला अप्रोच केला, दोघांनी एका दुसऱ्याला अप्रोच केला. मग तिथून जर्नी स्टार्ट झाली. ती स्टार्ट झाली ऑक्टोबरपासून. बेसिकली पहिला शो होता आमच्या दोघांचा, तो होता नवदीप पवेश्री, ते पण ओपन कॅटेगरीमध्ये. मीन्स की आम्ही सिनियर लोकांसोबत कम्पीट करत होतो. आणि सिनियर लोकांसोबत आम्ही जे कम्पीट केलं आणि त्यामध्ये आम्ही टॉप 10ला आलो. फर्स्ट चॅम्पियनशिपमध्येच आम्ही टॉप 10ला आलो. कारण की ती फक्त 2 मंथचीच फक्त ट्रान्सफॉर्मेशन होती. आता आम्हाला माहीत होतं वी आर अंडर 21, तर वी आर गोइंग टू प्ले ओनली ज्युनियर कॅटेगरी. तरी मी त्याला ट्रायलसाठी ती चॅम्पियनशिप खेळायला लावली. ती चॅम्पियनशिप खेळल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स वाढला. त्यासाठीच मला ती चॅम्पियनशिप त्याला खेळवायची होती सिनियरमध्ये. मग पुढे आम्ही अंतरंग क्लासिक म्हणून आहे, ते इंटर कॉलेज कॉम्पिटिशन होती, तर ती आम्ही प्ले केली, खेळलो आम्ही आणि ओव्हरऑल टायटल चॅम्पियनशिप आम्ही तिथून उचलला. तिथून मग आमची सुरुवात झाली मुंबई श्रीसाठी. गेल्या वर्षी आमचा मुंबई श्रीसाठी प्रयत्न होता. तर तो प्रयत्न आम्ही डोक्यात धरून चाललेलो की बाबा आपल्याला टॉप 3मध्ये यायचं आहे, आणि तो सक्सीड आमचा झाला. तर गेल्या वर्षी त्याला ब्राउन्स मेडल भेटलेला. आणि ह्या वर्षी आम्ही ठरवूनच ठेवलेलं आहे की ह्या वर्षी टायटल आपल्याला उचलायचं आहे. तर तशी त्यांनी मेहनत घेतली आणि तो खरंच डेडिकेशनवाला मुलगा आहे. असं नाही की करायचं म्हणून करायचं आहे, तो करत नाही. आणि तसंच त्याची बॉडी इम्प्रूव्ह होत गेली. म्हणजे आम्ही सोबत गेल्या 2 वर्षापासून आहे, हे बोलले तरी चालेल. तशी जर्नी त्याची स्टार्ट झाली आणि आज तो 2023-24चा मानकरी आहे, किताब विजेता आहे ज्युनियर मुंबई श्रीचा. ओव्हरऑल टायटल जिंकला तो. बघा, फायनान्शियली वीक असलो ना मी, तरी आता तरी स्टेबल आहे मी, पण घरचा सपोर्ट असणं खूप महत्वाचं आहे. फॅमिली सपोर्ट. माझी मम्मी, माझे पप्पा आणि माझी बारकी बहीण, आम्ही 4च जण आहे.
अच्छा. पण माझे वडील आणि आईंनी कधीच नाही बोललं तू अभ्यास कर हेच कर. ते बोलले अभ्यास पण कर. पण मी बॉडी बिल्डिंग करतो त्यांचा पण खूप मोठा रोल आहे, मोठा सपोर्ट आहे. आणि सर्वात मोठा रोल त्यांनी कधी मला थांबवला नाही. बाकी खूप जण जिमचं अपोजिट असतात, तू हे जिम करू नको हे नको करू. माझी मम्मीला मी म्हणजे खूप माझ्या मम्मीने मला हरताना बघितलंय, पण त्यांनी पॉझिटिव्ह वाईबच दिलेत माझ्या मम्मीनी. तू कर 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 एका दिवशी जिंकशील. आणि ते बोललेले मला तू या वर्षी तुझा होणार सक्सेस मुंबईश्रीचा, तू करत राहा मेहनत. माझे वडील पण मला सपोर्ट करतात. सर्वात मोठी मेन गोष्ट म्हणजे माझी बारकी बहीण. तिचा फक्त एज आहे ना 16 वर्षाची आहे ती, पण ती माझ्यासाठी खूप मेहनत घेते. ती बिचारी 3:30-4 वाजता उठते आणि माझी मिल कॅरी करते, 4 मिल. म्हणजे तुझं पूर्ण डाएटचं ती बघते, माझी बहीण बघते माझा मिल. अच्छा अच्छा. ते तर सोडा, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हेअर काढणं बॉडी बिल्डिंगच्या टाइमला. ती माझी बारकी बहीण माझे प्रत्येक पार्ट म्हणजे इनर थाय आउटर थाय इकडचे रेझरनी केस काढते. म्हणजे ती खूप डेडिकेशनने बोलते. माझा भाव आहे त्याला पुढे जाताना बघेल, आणि तिचा खूप मोठा रोल आहे. कारण तिने माझा बॅकबोन आहे ती. मी घरी गेलो की एक ताट ना उचलत, ती माझी मिल माझ्या समोर ठेवणार, मी खाणार. नंतर ती माझे प्लेट्स पण बिचारी उचलून ठेवते. म्हणजे ते एवढ्या माझ्यासाठी करते. मग सर पण माझ्यासाठी खूप करतात. माझे जे फॅमिली आणि अश्विन सर हे टीमवर्कनी मी केलंय. मग तुम्हाला सांगितलं सनी सर, सनी तलवारे, कलाम, हे म्हणजे टीमवर्कनीच करू शकतो बॉडी बिल्डिंग. कपिल सर झाले. म्हणजे तुमच्याकडे टीम असेल तरच तुम्ही करू शकता. एकट्याचा हा गेम हायच नाही. तुम्हाला एक कोच पाहिजे, तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग पाहिजे, मग तुमचे फ्रेंड्स गुड्स पाहिजे, म्हणजे ते तुम्हाला नेहमीच सपोर्ट करणार पाहिजे. आणि सर्वात पहिली गोष्ट बोलू ना, ते इंडियामध्ये हार्डवर्क कोणच बघत नाही, सगळे रिझल्ट बघतात. ते फक्त बोलतील तू कोणता प्रोटीन खातो, तू कोणते इंजेक्शन्स मारतो. कोण हार्डवर्क बघतच नाही. अरे 5 वर्ष 6.5-5 वर्ष असून मी मेहनत करतोय, तुम्ही ते तरी बघा. आज तुम्ही गोल अचीव्ह केला लगेच बोलतात तुम्ही कोणता इंजेक्शन टाकलंय, तुझी स्किन एवढी कशी चमकते, तू कसा एवढा मस्क्युलर आहे, तू कोणता प्रोटीन घेतो आणि कोणतं क्रिएटिन घेतो. हे ते बघतच नाही. आणि मेन म्हणजे आता खूप कमी फ्रेंड्स आहेत जे सपोर्टिव्ह आहेत. आता मग आमचे 5-6 फ्रेंड्स आहेत, हे प्रत्येक बॉडी बिल्डर आहे. तो आम्ही प्रत्येकाच्या कॉम्पिटिशनमध्ये जातो, चेअर करतो आणि हॅपीनेसनी राहतो. कोण कोणाशी जलीस नाही. पण बाहेरचा बघितलं ना तर मित्रांशी जळतो. हे पहिला नाही झाला पाहिजे. अरे हा माझा मित्र आहे, त्याच्या पाठी उभा राहायला पाहिजे, त्याला सपोर्ट द्या, त्याचा पाय नको वाढा. माझा बोलणं एवढंच आहे. म्हणजे सपोर्टिव्ह फ्रेंड असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाणार. ते सपोर्ट करतात. आपला एन्व्हायरमेंट सपोर्टिव्ह पाहिजे. आपलं एन्व्हायरमेंट नाही तसा. खूप कमी जणांना माहिती आहे बॉडी बिल्डिंग. त्यांना तर फक्त प्रोटीन आणि हेच दिसतो. जनरल पब्लिक मध्ये हीच मिळते. काही प्रोटीन आणि इंजेक्शननीच बनते बॉडी. पण इंजेक्शन तर सोडूनच टाका. डाएट किती डिफिकल्ट आहे. तुम्ही बॉईल ब्रोकोली खाऊन टाका बॉईल चिकन, इथून जात नाही ते. एक टाइम नंतर तो इथे अडकतो. मग ते आम्ही पाणी पिऊन परत आतमध्ये टाकतो तुझ्या आतमध्ये. आमचा प्रोटीन रिक्वायरमेंट पुरा झाला पाहिजे. बेसिकली कसं आता गेल्यावर सगळ्यांना माहित आहे की इंजेक्शननी बॉडी बनती, तसं नसतं. जी बॉडी बनते ती कष्टाने बनते. आणि गेल्या वर्षी एक एक्झाम्पल आहे. गेल्या वर्षी आम्ही एक चॅम्पियनशिप जिंकलो अंतरंग क्लासिक, जी आम्ही नॅचरली खेळलो. की आम्ही प्रोटीन पण यूज नाही केलेला. म्हणजे आम्ही प्रोटीनला पण फक्त होल फूड आपलं, पैसेच नव्हते, काय करणार, पैसे नव्हते. तर आम्ही तेव्हा ज्युनियर मुंबईश्री ब्रॉन्झ मेडल 65 kg मध्ये आम्ही मारला गेल्या वर्षी. तर तो आम्ही डाईट फूडवरती चिकन, अंडी, ब्रॉकली, राईस, स्वीट पोटॅटो त्या गोष्टीवरतीच आम्ही खेचली बॉडी. आणि तेव्हा आम्ही एक ओव्हरऑल टायटल जिंकलो. आणि एका 65 kg वजन गटामध्ये आमचा ब्रॉन्झ मेडल लागला. आणि टॉप 10 मध्ये आम्ही सिलेक्ट झालो फॉर नवदीप पवईश्री इन 70 kg. आणि इवन वी सिलेक्टेड फॉर द महाराष्ट्रश्री. आम्ही महाराष्ट्रश्रीला पण खेळून आलो. ओके. मग आज ह्या वर्षी आता आमचा पहिला टायटल जो होता तो ज्युनियर मुंबईश्री. आणि त्याच्या पहिला आम्ही एक वॉर्मअप शो केला. मी एक वॉर्मअप शो करवतो कारण मला बॉडी कुठपर्यंत रेडी ती एक अंदाज भेटतो. ती नवी मुंबईश्री होती.
तुम्हाला सांगू ना, मी त्या म्हणजे टॉप 10च्याच बाहेर गेलो यार. सिनियर प्लेयर्स मध्ये ज्युनियर कसा दिसणार. म्हणजे इंटरनॅशनल बॉडी बिल्डर्स होते तिथे, शो मध्ये होते, नॅशनल बॉडी बिल्डर होते, स्टेट लेवल बॉडी बिल्डर चॅम्पियनशिप होते, खूप चांगले इंडिया खेळणारे बॉडी बिल्डर होते. पण मी सांगा कधी होती माहिती आहे ती 10 तारीखला डिसेंबर 2023. त्याच्यामध्ये माझी कंडिशन बघा आणि 28ला बघा पुन्हा गेम चेंज केला मी. एवढा डेडिकेशननी वर्कआउट केला. आणि मी तुम्हाला सांगितलं फ्रेंड्स असणं खूप गरजेचं आहे. ते मेंटली सपोर्ट आपल्याला, आपले मित्रच आपल्याला साथ देतात हे बॅड टाइम मध्ये. आणि सर्वात गोष्ट बोलू तर पहिला आई वडिलांचा ऐका. फॅमिली जे सांगते तुम्ही ते करा, बाकी सर्व सोडून टाका. तुमची आई बोलेल तेवढाच चला, वडील बोलेल तेवढाच चला, गुरु बोलेल तेवढाच चला, आणि खरं मित्र बोलतील तेवढाच चला. हे खरं मित्रच तुम्हाला काम येतात, बाकी तर सर्व स्वार्थी आहेत. खरं मित्र असणं गरजेचं आहे. आणि माझ्या लाईफमध्ये आहेत असे 5-6 मित्र. आणि अश्विन सर नेहमी मला राईट डायरेक्शनच दाखवतात. माझी वडील, माझे आई, माझी बारकी बहीण छोटी आहे पण ती पण खूप मला सपोर्ट करते. आणि तुम्ही टाकवा की मी कुठून आलोय, कसा आलोय, हे तुम्ही पण बघितलं माझं घर. आता या धोबी गटात एका गल्लीतून शुभम सकपाल असा निघू शकतो. पूर्ण भारतात किती शुभम सकपाल असतील, किती पुरात, ते तुम्ही एक्सप्लोर करा. खूप जण आहेत, खूप जण, आणि ते निघेल. सपोर्ट नाही हार्डवर्क बघा. कोण लास्टला अडकतो तो फायनान्शियली सपोर्टला अडकतो, नाहीतर नाही अडकत कोण. ते गिव्ह अप करतात, बस झाला फायनान्शियली आता नाही करू शकत मी. पण हार नाही मानली पाहिजे, मी एवढंच बोलणार. तर शुभम मला सांग, आधी बॉडी कशी होती? कंडिशन आता तर वेगळी आहे, पण जिम सुरू करायच्या आधी तू स्कूलमध्ये असताना जाडा होता की पातळ होता एकदम? 6th 7th 5th 6th पर्यंत तर फॅटीज होतो. अच्छा. त्याच्यानंतर एकदम म्हणजे एकदमच लीनच झालो मी. कसा क्रिकेट वगैरे खेळून म्हणजे जेवायचो नाही, नुसतं क्रिकेटचा नाद होता मला. क्रिकेट खेळायचो मी, बॉलिंग वगैरे चांगली टाकायचो तेव्हा. तर एकदमच लीन झालो माझा. तेव्हा बघणार ना तुम्हाला फोटो पण दाखवतो मी, फक्त 38 आणि 35 kgचाच दिसत, एकदम स्किनी पोरगा, एकदम अंडरवेट, एकदम स्किनी झालेलो. ओके. मग तिथनं चालू केलं. मग आता अराउंड माझा 72 वेट आहे, फुल मस्क्युलर. अच्छा. तर मला सांग, तू जे आता डाएट वगैरे फॉलो करतो, जे तुझा बेसिक रुटीन आहे, तर तुला अशी कोणती गोष्ट हिट करते की तू त्या कम्प्लिटली ट्रॅकवर राहतो? कारण लोकांचं कसं आहे, लोक 6 महिने फॉलो करतात किंवा 2 महिने 3 महिनेच फॉलो करतात, नंतर ते सोडून देतात. तुला असं कोणती गोष्ट हिट करते की तू ते कंटिन्यूस, म्हणजे तू 4-5 वर्षापासून ते कंटिन्यू करतो? कंटिन्यू करण्याचा एक गोल असतो. म्हणजे आता तुम्ही ठरवा की तुम्हाला हे अचीव करायचं आहे. तुम्हाला वाटलं चीट करू, मग तुम्ही ते गोलचा विचार केला तर तुम्हाला चीटच करायला नाही होणार. म्हणजे लास्ट इयर मी करत होतो, कारण एज 18 होता, पण जेव्हा मी 19ला लागलो थोडी माझी मॅच्युरिटी वाढली. पण मी चीट केलाच नाही. मी मुंबईचा प्रेपला ना, मी एकदम डिसिप्लिननीच माझे प्रॉपर पिक वीक, बॉइल्ड फूड, अंडी, चिकन हे मी प्रॉपरली गोलला धरूनच करत होतो. आणि मग तो गोल अचीव पण केला मी. आत्ताचे 18-19 इयर्सचे मुलं, त्यांना पिझ्झा बर्गर खाण्यापासून फुरसत नाही मिळत, आणि हा 19 वर्षाचा मुलगा याने आज ज्युनियर मुंबईश्री मारली. तो हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू सो मच. आता अश्विन सरांना माझा क्वेश्चन आहे. सर, तुम्ही म्हणजे याच्या प्रेपच्या वेळेस काय प्रोटोकॉल फॉलो केला याच्या डाएटवर आणि ट्रेनिंगवर, की याची ही कंडिशन कशी काय इम्प्रूव्ह केली तुम्ही? काय असतं, लोक मागची मेहनत बघत नाही. लोक पुस्तकाच्या आतमध्ये काय ते नाही बघत, पुस्तकाच्या बाहेर काय ते बघतात. तर आम्ही चांगला ऑक्सिजन लावलेला, 9 मंथचा आम्ही ऑक्सिजन लावलेला, खूप चांगला ऑक्सिजन. तो सक्सेसफुली आमचा झाला. मसल मास, आम्ही लीन मसल मास वाढवण्यामध्ये जास्त फोकस करतो. मी तर मेजरली तेच फोकस करतो. कारण की नंतर कटिंगला आपल्याला सोपं जातं, फॅट लॉसला आपल्याला सोपं जातं. नंतर त्याचा 1 month 45 daysला आम्ही कटिंग ठरवलेली. तर ती कटिंग स्टार्ट झाली आणि त्याचे फॅट पर्सेंटेज एवढा पण नव्हता. जसं खूप जण फॅटी असतं. बल्किंग म्हणजे काय, खूप काय खायचं, मसल वाढत नाही भरपूर लोकांचे जास्त, आणि फॅट पर्सेंटेज जास्त. तो गोल नसतो आमचा. आमचा गोल असतो आम्ही मॅक्झिमम मसल ग्रोथ करतो, आणि सर्टन अमाऊंट ऑफ फॅट तर गेन होतोच ड्युरिंग. नंतर कटिंगला जेव्हा आम्ही आलो तर त्याचा 2 टाईम वर्कआउट आम्ही शिफ्ट केला. मॉर्निंगला कार्डिओ, इव्हनिंगला स्ट्रेंथ ट्रेनिंग.
तर बेसिकली काय होणार की जो एक्सेस अमाऊंट बॉडी फॅट आहे जेव्हा आपण एम्प्टी स्टमक यूज करतो फॅट ॲज अ फ्यूल यूज होतो मॉर्निंगला आणि रात्री आपण स्ट्रेंथ ट्रेनिंगनी मसल एन्ड्युरन्स मसल स्ट्रेंथ आपण वाढवतो. मग तसा त्याचा प्रोटोकॉल होता आणि डाईटमध्ये पण चेंजेस झाले. बल्किंगला आपण सरप्लसमध्ये खातो, कटिंगला आपण डेफिसिटीमध्ये खातो. हां, पण प्रत्येक जणांची बॉडी वेगळी असते. आता ही जी बॉडी वेगळी आहे, माझे दुसरे क्लायंट्स त्यांची बॉडी वेगळी, तर त्यांना त्यांच्या बॉडीच्या अकॉर्डिंग आपल्याला मॅनिप्युलेशन करायला पडतं. मग तो प्लॅन आम्ही रचला आणि तो प्लॅन आमचा सक्सेसफुल झाला आणि तो रिझल्ट तुम्हाला दिसला 28 डिसेंबरला. येस. शुभम, आता तू डाएटमध्ये म्हणजे कोणकोणते फूड्स घेतो? तुझा पूर्ण एक डेलीचं मॉर्निंग पासूनच्या मील पासून तू तुझे बिफोर बेडची मील आहे ते तोपर्यंत तू काय कन्झ्युम करतो ते एक्सप्लेन कर. आता मी मॉर्निंगला उठतो तर पहिला मी फ्रेश होतो आणि त्याच्यानंतर मी पहिला एल कार्नेटिन घेतो. ओके. एल कार्नेटिन घेतल्यानंतर मी जातो कार्डिओला. ओके. कार्डिओला गेल्यानंतर मी माझा फर्स्ट मील घेतो 50 ग्राम ओट्स. अच्छा. त्याच्यासोबत मी एक वे प्रोटीन स्कूप आणि 4 एग व्हाईट्स. अच्छा. त्यानंतर माझा दुसरा मील असतो 200 ग्राम चिकन, ब्रोकली, त्याच्यामध्ये फायबर्स पण झाले आणि प्रोटीन पण झाला. माझा थर्ड मील असतो प्री वर्कआउटमध्ये सेम मील ब्रोकली चिकन आणि त्याच्यानंतर मी करतो वर्कआउट. माझा वर्कआउट संपल्यानंतर मी परत घेतो वे प्रोटीन आणि माझे ऑरेंज झाले, ऑरेंज फ्रुट्समध्ये ऑरेंज घेतो मी. ओके. ते झाल्यानंतर घरी जातो. घरी गेल्यानंतर परत माझा सेम मील असतं ब्रोकली चिकन. म्हणजे प्रिफरन्स असतं आम्ही ब्रोकली चिकनच करतो आणि मग 4 मील्स इथेच झाले आणि बिफोर नंतर मी लास्ट फायनल मील पण ब्रोकली चिकनचाच घेतो. अच्छा. मग ते माझे म्हणजे ब्रोकली चिकन आणि एग्स असतात म्हणजे 12 एग्स झाले. ओके. आणि 600-700 ग्राम चिकन. त्याला मी पर्टिक्युलरली 6-5 मील्समध्ये डिवाइड करून खातो. अच्छा. काब्सचा इंटेक ठेवतो का तुझ्या? ठेवतो ना आफ्टर प्री वर्कआउट मध्ये. त्याच्यानंतर तुम्ही कट डाऊनला एवढा काब्स नाही इंटेक करू शकतात. ओके. लिमिटेड काब्स म्हणजे 100 ग्राम 50 ग्राम अराउंड बस, त्याच्यावरती नाही. अच्छा. ओके. तर अश्विन सर, आता तुमचे मल्टिपल क्लायंट्स असतील तर शुभम सारखे क्लायंट्स म्हणजे तुम्हाला रिझल्ट दिसत आहेत का की जे शुभम जसा फॉलो करतो त्या प्रकारे? येस. माझे पण बाकीचे क्लायंट्स पण आहे डेडिकेशन. मी पण त्याच क्लायंटसोबत मोस्टली बॉडी बिल्डिंगसाठी मी जनरल फिटनेसवरती मी जास्त काम करतो, पर्सनल ट्रेनिंगवरती. पण मी बॉडी बिल्डर्सला ट्रेन करतो तर मी चॉईस करतो कोणासोबत काम करायचं आहे. तर शुभम तर कम एजमध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली. पण आहे ना माझ्याकडे 52 एजचे पण एक बॉडी बिल्डर आहे की ते हार्डवर्किंग आहे. आता त्यांचं दुसऱ्या फेडरेशनमधून ते मिस्टर इंडियाचं चॅम्पियनशिप खेळणार आहे, ओडिसाला होणार आहे. अच्छा. पण शुभमच्या वयामध्ये अजूनपर्यंत मला तेवढा डेडिकेटेड स्टुडंट किंवा क्लायंट मला भेटलेला नाही. शुभमकडे खूप डेडिकेशन आहे आणि बाकीचे पण कॉम्पिटिटर खेळतात ते माझ्यासोबत. चालू आहे त्यांचं पण कोचिंग चालू आहे त्यांची. अच्छा. तर ॲज अ कोच की तुम्हाला असं काय वाटतं की क्लायंट्सनी ह्या गोष्टी कराव्यात आणि ह्या गोष्टी नाही कराव्यात की जेणेकरून एक म्हणजे जनरल फिटनेससाठी मी विचारतो अपार्ट फ्रॉम बॉडी बिल्डिंग ते तुम्ही थोडं एक्सप्लेन करा. सगळ्यात बेसिकली काय असतं म्हणजे का फिटनेस इज मॅरेथॉन. खूप जणांना काय वाटतं की आपण एक दिवस गेलो 2 घंटे वर्कआउट केलं तर आपण इम्प्रूव्ह होणार. ते तसं नसतं. तुम्ही स्प्रिंट नाही करू शकत. फिटनेस इज नॉट अ स्प्रिंट, इट इज मॅरेथॉन. तुम्ही 20 मिनिट्स वर्कआउट करा, तुम्ही 30 मिनिट्स वर्कआउट करा. इट विल बी मोर बेनिफिशियल दॅन 2 hours ट्रेनिंग. तर तुम्हाला ते सातत्य ठेवलं पाहिजे, कन्सिस्टन्सी. आणि राहिला प्रश्न तुम्ही जर बोलतात की आमच्याकडून डाईट नाही होत, बरेच जण बोलतात. वर्कआउट तर कोणीही करतं करायला गेलं तर. पण डाईट म्हणजे काय? डाईट म्हणजे तुम्हाला न्यूट्रिशन फॉलो करायचं आहे. आता बघा, आता आम्ही बॉडी बिल्डिंग काय बॉडी बिल्डर्सला मी वेगळा न्यूट्रिशन प्लॅन देतो, माझ्या जनरल फिटनेस प्लॅनला वेगळा न्यूट्रिशन प्लॅन. त्यांच्या लाईफस्टाईलच्या अकॉर्डिंग मी चेंजेस करत असतो. तर आपल्या घरी पण चांगले प्रोटीन सोर्स पडलेले आहेत. म्हणजे आपण घरी आहेत तर पल्सीस आपल्याकडे यूज आहे व्हेजिटेरियन सोर्समध्ये. नॉनव्हेजमध्ये आपल्याकडे चिकन आहे. तर तुम्ही कोणत्याही प्रकारे तुमच्या टेस्टनुसार तुम्ही बनवून खाऊ शकता. आपल्याला मॅक्रोज न्यूट्रन्स इम्पॉर्टंट आहे. राईस झाला, चपाती झाला, एक चांगले सोर्स ऑफ कार्ब्स आहे. तुम्ही इंटेक करू शकताय. तुम्ही फॅट्स पण इंटेक करू शकताय. घी झाला, बटर झाला, अमूलची चीज झाली, हे चांगले फॅट्स आहे आपल्यासाठी. ते तुम्ही इंटेक करू शकता. असं नाही की तुम्हाला फॅट सोडायचं आहे किंवा ऑइल सोडायचं आहे, असं काय नाही. तर तिन्ही मॅक्रोन्यूट्रन्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतं आणि पाणी पण.
खूप जण पाणी नाही पित. जेवढा पण पाणी पिणार तर सेल्सला जास्त एनर्जी भेटणार. आपली बॉडी 80% पाण्याने, वॉटर इंटेक आपला चांगला असला पाहिजे. शुभम, तू बॉडी बिल्डिंग सुद्धा करतोय आणि जॉब सुद्धा करतोय, तर याआधी म्हणजे तुझं काय स्ट्रगल राहिलंय की तू बॉडी बिल्डिंग करता करता तू काय काय जॉब्स केलेत? आता बघा, अंडर एज असल्यामुळे आता 19 आहे, लास्ट इयर 18 होतो, तर 18 नंतर माहिती कुठे पण जॉबला ठेवत नाही. तर मी सर्वात बिग थँक्स सनी तलवारेला बोलेल. आमचे म्हणजे काकाच आहेत ते एरियातले. तर त्यांनी मला म्हणजे बोलतात ना पायरी, म्हणजे त्यांनी मला पायरी चढवली. पहिला म्हणजे पाया जो होता ते सनी तलवारे. त्यांना मी कधीच विचारू नाही शकत, मी किती मोठाही झालो ते माझ्यासाठी खूप मोठे आहेत सनी तलवारे. तर त्यांनी मला म्हणजे त्यांचा एक बिझनेस आहे रॅबिट टाकणं, मग ते मला बघायचे. मी जिम बिम जायचं, मला माझ्यासोबत काम करणार ना, तर ते मला घेऊन जायचे. तर ते रॅबिट बोलतात, तर आम्हाला एक रॅबिटच्या गोणीचं 40 रुपीज भेटायचे. म्हणजे कोणता बिझनेस आहे हा रॅबिटचा, थोडं एक्सप्लेन करशील? हा एक असतो म्हणजे बिझनेस असतो बघा. आता तुमच्या घरी टाईल्स आहे, मग तुम्ही टाईल्स तोडले, मग ती चिप्पी पडली, माती पडली, मग आम्ही ती माती उचलायचो आणि ते रॅबिट भरायचो. अच्छा. ते रॅबिट भरल्यानंतर आम्हाला त्या एक गोणीचा 40 रुपये भेटायचे, 40 ते 35 रुपये. आणि ती एक गोणी तुम्हाला सांगू का, मी 17 या 16 वर्षाच्या असताना ती एक गोणी 35 ते 40-50 किलोची असायची. मी एक हातात इथे, एक हातात इथे, मी दोन्ही हातात ती घेऊन टाकायचो. म्हणजे तेव्हापासून माझी स्ट्रेंथ खूपच खतरनाक आहे. मग ते एक कामगार बोलतात ना, तसं मी ते काम केलं. लेबर वर्क पासून तुझी स्टार्टिंग? लेबर वर्कच बोलू शकतात. मग आम्ही घर शिफ्टिंग पण करायचो प्लस त्याच्यासोबत घर शिफ्टिंग करणं. मग त्यांनी सनी सरांनी मग मला पे करायचे, काय पण करायचे, पण ते माझ्यासाठी खूप, माझ्या डाएटसाठी खूप चांगलं होतं ते. मग त्याच्याने मला हेल्प व्हायची, मग मी चांगल्या प्रकारे डाएट करायला लागलो त्यांचे. आता मला तुझं थोडं एज्युकेशन बद्दल सांग. आता तर मी 12th आहे. आता होईल एक्झाम फेब्रुवारीला. मी 10th पास झाल्यानंतर तर 12th आहे मी. अच्छा. कॉमर्सला. 12th कॉमर्सला. याच्यानंतर मग पुढे तू काय करणार आहेस? ग्रॅज्युएशन करणार आहेस? ग्रॅज्युएशन करणार पूर्ण. तू फिटनेस मध्ये कोणकोणते कोर्सेस केलेत? आता मी आपला IFSC अकॅडमीमधनं सर्टिफाईड ट्रेनरचं केलंय. मग सेकंड मसाज थेरपिस्ट केलं. हे माझे 2 झालेत. आता माझं प्रिपरेशन संपेल, म्हणजे मी कॉम्पिटिशनवरनं, म्हणजे कॉम्पिटिशन सगळे संपल्यानंतर मी पुढे विचार करेल अजून कोणते कोर्स करायचे. माझे गुरु अश्विन कांबळे आहेत, ते मला गाईड करतील कोणता कोर्स तुला सुटेबल आहे, तू ते कर. आणि हे मला नेहमी सपोर्ट करतात, तू अभ्यास कर, तू कोर्स कर, आपल्याला पुढे जायचं. एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे, हे त्यांचा रोल आहे. अश्विन सर, तुमचं क्वालिफिकेशन सांगा, तुम्ही काय काय केलंय, तुमच्या थोडी जर्नी बद्दल आम्हाला कळायला. मी स्वतः एक प्लेयर होतो, मी जुडो खेळायचो. अच्छा. तर मी जुडो प्लेयर होतो, तर मी पण डिस्ट्रिक्ट लेवलला चॅम्पियनशिप उचलल्या ते जुडोमध्ये, मेडल्स अचीव केल्या ते. तर ती माझी जर्नी स्टार्ट झाली. नंतर मी पुढे मी सायन्समध्ये माझं क्वालिफिकेशन झालं, 12th सायन्स झालं आहे माझं. त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग घेतली. पण कसं होतं की माझ्या डोक्यामध्ये ते एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट होती आणि फिटनेसबद्दल माझी आवड होती. तर मला काही करायचं होतं तरी मला फिटनेसमध्येच करायचं होतं. तर बेसिकली मी वर्क पण केलं ॲज असिस्टंट क्वालिटी इंजिनियर म्हणून मी वर्क पण केलं एका कंपनीमध्ये. तिथून नंतर मी शिफ्ट घेतला. माझ्या मन बोलत नव्हतं की लॉंग टर्मसाठी मी ह्याच्यासाठी सुटेबल आहे किंवा मी करणार पुढे. मग मी पण सर्टिफिकेशन केलं आहे, सर्टिफाईड पर्सनल ट्रेनरचा मी कोर्स केलेला. तिथून मी IFSA सर्टिफाईड ट्रेनर आहे. तर तिथून मी ऑनलाईन कोचिंग ड्युरिंग मी माझं कॉलेज चाललेलं तेव्हा मी बुक्स रीड करायचो. तर त्या नॉलेजच्या बिहाफवरती मी तेव्हा पण ऑनलाईन कोचिंग प्रोव्हाइड करायचो पोरांना. आणि त्याच्यानंतर मी सर्टिफाईड पर्सनल ट्रेनर झालो. नंतर पर्सनल ट्रेनिंग मी प्रोव्हाइड करायला लागलो, फ्रीलान्सिंग पर्सनल ट्रेनिंग प्रोव्हाइड करायला लागलो, जिममध्ये ट्रेनिंग प्रोव्हाइड करायला लागलो. आणि नंतर मी ऑनलाईन कोचिंग पण प्रोव्हाइड करायला लागलो. आणि त्यासोबत मी बॉडी बिल्डर्सला पण प्रिपरेशन करायला लागलो. तशी माझी जर्नी स्टार्ट झाली. आणि मी माझं आता न्यूट्रिशनचं सर्टिफिकेशन पण चालू आहे, सर्टिफाईड स्पोर्ट्स न्यूट्रिशनचं पण सर्टिफिकेशन माझं चालू आहे. मग ती पण जर्नी मी ॲड ऑन करणार आहे. आणि माझं पीक वीकचं वर्कशॉप झालं आहे, पीक वीकचा माझा वर्कशॉप झाला आहे. PEDs परफॉर्मन्स एनहान्समेंट ड्रग्सचा
पण आपला वर्कशॉप झाला आहे, अनाबॉलिक अँड्रोजेनिक स्टेरॉइड असतात त्याचा पण आपला वर्कशॉप झाला आहे, त्याचा कोर्स झाला ॲक्च्युली. तो एक कोर्स होता 3 मंथचा, की आपण कसं प्रोटोकॉल यूज करायचं, ते कसं लिमिटमध्ये यूज करायचं, ते सगळे कोर्सेस माझे झाले आहेत. आणि अजून पुढे मी कोर्सेस करणार आहे, मी अजून शिकत जाणार आहे. मी पण या फील्डमध्ये नवीनच आहे, मला 1 वर्ष झालं. ह्याच्यासोबतच सर्टिफिकेशन CPTचं झालं आहे आणि तसंच आम्ही दोघं सोबत ग्रो होतो. अच्छा अच्छा. तर ह्याच्यासारखा डेडिकेशनवाला स्टुडंट मला भेटला अशा आहे माझ्याकडे, असं नाही की नाही आहे. पण बोलायचा मेन मुद्दा काय, ह्याचा एज खूप कमी आहे. त्या कमी एजमध्ये जे मला करायचं होतं ते मी ह्याच्यामध्ये बघतो की हा पूर्ण करेल, हा माझ्या भावासारखा आहे. तर मग त्याला ग्रोथ कशी आणायची ते माझं काम फक्त मागून आहे. सगळं काम तेजंच आहे, पुढून काम करायचं तेजं, ते माझं मागून काम आहे बस. पण तेच आमचा विचार तोच आहे की आता आम्ही ज्युनियर मुंबईश्री टायटल होल्डर आहोत 2023-24ला. आता पुढे अजून मेहनत घेतोय, पुढे बघू जजेसला काय आवडतं. इट्स बॉडी बिल्डिंग इज इल्युजन गेम. जजेस काय, त्या दिवशी जजेसला काय पाहिजे त्याच्यावरती पुरा गेम आहे. मग त्या हिशोबाने आम्ही प्रिपरेशन चालू आहे आमची. आता थोडंसं आपण जिमबद्दल बोलूया. तू पण ॲज अ फिटनेस ट्रेनर जॉब करतो आणि सर तुम्ही पण ॲज अ फिटनेस ट्रेनरच जॉब करता. तर पहिले मी शुभमला विचारतो, शुभम तुझा एक्सपिरियन्स कसा आहे की मग म्हणजे क्लायंट्सला ट्रेन करायचं, क्लायंट्स किती रिस्पॉन्सिव्ह असतात, किती डेडिकेटेड असतात, कशा कशा टाईपचे तुला क्लायंट्स मिळालेत आतापर्यंत? आता मला तर रोज कोण ना कोण भेटतं, का की माझी जिम आहे पडते मजगावमध्ये मेनमध्ये. मग आम्हाला काला चौकी पण जॉईंट होते, मजगाव पण जॉईंट होतो, कॉटन ग्रीन स्टेशन, भायकला. तर जेव्हा जिम इन्क्वायरीला येतात त्यांचा सर्वात पहिला असतो माझा पोट कमी करा सर. मग मी त्यांना समजवतो, सर तुम्ही ज्यापर्यंत डेफिसिटला खातील तुमचा फॅट लॉस होत जाणार, तुम्ही परत सरप्लस करायला गेले तुमचा परत वेट गेन होणार. तर तुम्हाला जर एक डेफिसिट मेंटेन कॅलरीज काढूनच खायचं आहे तरच तुम्ही मेंटेन होणार. आणि मोर म्हणजे तुमचं हार्डवर्क, जेवढा तुम्ही डेडिकेशनने आणि हार्डवर्कने डिसिप्लिनने काम करणार तरच तुमची बॉडी अचीव होणार, नाही तर तुम्ही काय पण नाही. अच्छा. मी क्लायंटला हेच समजवतो आणि ते समजतात पण. नंतर बोलतात सर आम्हाला बाहेर असं कोण समजवत नाही, हेच करतात. आणि माहिती आपल्या फील्डमध्ये काय काय चालू आहे ते तर आहे. सर तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे? म्हणजे एक्सपिरियन्स बोलायला गेला तर माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे, कारण की मी खूप पहिल्यापासून कोचिंग देतोय. मी त्यांना सांगतो बघा जे काय तुम्ही लाईफस्टाईल जगता ते इम्प्रूव्ह करायला बघा. जेवढी आपण डेली लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करणार तर आपली बॉडी पण इम्प्रूव्ह राहते. आपण हॅबिट्स चॉईस करायचे असतं आपल्याला कोणत्या हॅबिटसोबत जायचं आहे. आता खूप जण कसे आहे की स्मोकिंग करतात, ड्रिंकिंग करतात. आता जरी तुम्ही वाईनची जरी एक हाफ क्वार्टर वाईनची जरी आपण विचारायला गेलो किंमत ती 500 रुपये बेसिकली. असं तुम्हाला जर एका दिवसात ते लोक उडवतात. बेसिकली जर तुम्हाला वेस्ट खूप तुम्हाला फक्त 60-70 रुपयाला पडतोय. व्हॉट इज अ हेल्दी ऑप्शन फॉर यू? 60 रुपीज. आणि ते हेल्दी पण आणि मनी पण सेव्ह होतं तुमचं. तर तुम्हाला तुमचे चॉईस निवडायचं आहे. आणि जरी खूप जण बोलतात की न्यूट्रिशन डाईट नाही होत, डाईट होतो. असं नाही की तुम्हाला टेस्टी फूड नाही खायचं आहे, फक्त तुम्हाला ते प्रपोर्शनमध्ये खायचं आहे. जसं की शुभम बोलला की फॅट लॉससाठी जे येतात ते डेफिसिट, खरंच आहे ते डेफिसिटमध्येच खाल्लं पाहिजे. जर तुमची बॉडीमध्ये ॲक्सेस अमाऊंट ऑफमध्ये एनर्जी स्टोअर आहे तर त्याला यूज करायचा, तुम्हाला जो फूड इंटेक करायचा तो तुम्हाला डेफिसिटमध्ये खायलाच पडणार, तेव्हा तो एनर्जी ॲज अ सोर्स यूज होणार, एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ फॅट जो स्टोअर झाला. मग तोच अनुभव आहे. माझे क्लायंट्स बऱ्यापैकी सगळे डेडिकेटेड क्लायंट आहे. माझ्याकडे जेवढे पण क्लायंट्स आहे ना ते खूप डेडिकेटेड आहेत. मग ते PT असू, हां एखाद दोन आहे की जे डेडिकेशन नाही दाखवत, मग तसा त्यांना रिझल्ट पण नाहीत ना, त्याला आपण काही करू नाही शकत. आपण आपल्याकडून माझ्याकडून जर मी 100% देतो ना तर माझी अपेक्षा असते त्यांनी थोडासा तरी मला एफर्ट्स द्यावे, तर मी त्याचा बाय प्रोडक्ट चांगला काढू शकतोय. तीच माझी कोशिश असते. तोच माझा प्लॅन असतो की मी काय देऊ शकते माझ्या क्लायंट्स लोकांना. मग दिवस रात्र असू किंवा काही असू, तर माझा त्यांना कॉल जातो, त्यांचं एक्झिक्युशन बघतो काय चाललं आहे काय नाही, तर सतत मी त्यांना फॉलोअप घेत असतो. मग तसे ते लोक ग्रो होतात, त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस दिसतात, मग ते अजून पुढे रेफरन्स देतात मला. आता मला बोलायला आनंद होईल, माझा एक 52 एजचा बॉडी बिल्डर आहे. आता आम्ही ओडिसाला जाणार आहे 24 तारीखला. मी ओडिसाला जाणार आहे. तुम्ही त्यांना बघेल, तुम्ही बोलेल 52 एजचा आणि ही इज ऑल नॅचरल. ॲज अ फिटनेस ट्रेनर
ट्रेनरमध्ये काय क्वालिटीज असल्या पाहिजे? फिटनेस ट्रेनर म्हणून पहिले तुम्हाला फिटनेसचे 5 कंपोनेंट्स माहीत पाहिजे. बेसिकली फिटनेसचे 5 कंपोनेंट ज्याला माहिती ना तो समोरच्याला फिटनेसची ट्रेनिंग देऊ शकते. जसं की मस्क्युलर स्केलेटल स्ट्रेंथ झालं, म्हणजे मसलची आपली स्ट्रेंथ क्लायंटला त्यांनी अचीव करून दिली पाहिजे. मस्क्युलर एन्ड्युरन्स त्यांनी अचीव केलं, मसलचा स्ट्रेंथ व स्टॅमिना, कार्डिओव्हास्क्युलर एन्ड्युरन्स, हार्टचा स्टॅमिना, बॉडी फ्लेक्झिबिलिटी म्हणजे बॉडीची लवचिकपणा, आणि नंतर इथं बॉडी कंपोजिशन. तर हे 5 कंपोनेंट आहे. ज्या व्यक्तीमध्ये हे गोष्ट आहे तो फिट आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, आपण आपली व्हॅल्यू क्रिएट केली ना तर मनी जनरेट होत असतो. आपण आपली व्हॅल्यू क्रिएट करा. मी तर हेच बोलणार. ठीक आहे, बघा शेवटी आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो फिटनेसमध्ये. बिझनेस वर खाली होणार, पण आपल्या सर्व्हिस इम्पॉर्टंट आहे. आपण सर्व्हिस कसे देतो ते इम्पॉर्टंट आहे. जशी तुमची सर्व्हिस ग्रो झाली, लोकांना माहीत पडलं, तुमचा रेफरन्स वाढेल, साहजिक आहे तुमचा डिमांड पण वाढेल आणि तुम्ही ग्रो पण होईल. फिमेल क्लायंट्सला प्रोटीन्स ज्या आपल्या सप्लिमेंट्स आहेत त्या सजेस्ट करता का? मेल्स कसे, बॉईज त्यांना माहिती असतं, थोडंसं इन्फॉर्मेशन असते, पण जे लेडीज क्लायंट्स आहेत, जे फिमेल्स आहेत, त्यांना इन्फॉर्मेशन नसते एवढी. त्यांना वाटतं की आपण जिमला गेल्याने आपले मसल्स होतील, आपण बॉईज सारखे दिसणार. बेसिकली आता तुम्ही बोलले की फिमेल्सला वाटतं की आपले मसल्स होणार, आपण बॉईज सारखे होणार. मसलचा मेन काम काय? जसं की मी सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट आहे, माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं आहे. आता जर कॉन्क्रीट आणि स्टील, आपण जर स्टीलला हव्यापासून वाचवायचं असेल तर आपण कॉन्क्रीट प्रोव्हाइड करतो का? तर इरोजन नाही होत. सेम आपलं मसल आहे. जसं की आता जर आपण बोन्सला आपण मसल बिल्डअप नाही करणार तर त्याला प्रोटेक्शन नाही भेटणार आणि आपली बॉडी पोश्चर इम्प्रूव्ह नाही होणार. मसलचं बेसिकली काम आहे की तुम्हाला स्ट्रेंथ देणं आणि बॉडी पोश्चर करेक्ट करणं. ओके, हे मेन बेसिक काम आहे त्याचं. जेवढं तुमची मसल स्ट्रेंथ वाढणार तेवढं तुमचे मसल, लीन मसल, असं नाही की प्रत्येकाचा गोल वेगळा. आता एखादा बॉडी बिल्डर सपोज 500 ग्राम खात असेल, रोनी कोलमॅन 600 ग्राम खायचे, तर त्यांचा गोल वेगळा होता. पण जनरल फिटनेस क्लायंट आहे जो डेली ऑफिसला जातोय, घरी येतोय, बसतोय, टी व्ही बघतो, फॅमिलीसोबत एन्जॉय करतो, त्यांनी त्याच्या पर के त्याच्या बॉडी वेटला तेवढं प्रोटीन खाल्लं पाहिजे. म्हणजे 70 kg जर एखादा पर्सन असेल त्यांनी 70 ग्राम प्रोटीन डेली खाल्लं पाहिजे. तर त्याच्या मसल जे डेली ॲक्टिव्हिटी जे काय करतो ते करू शकते चांगल्या रीतीने. अच्छा अच्छा. असं नाही की तुम्हाला वे प्रोटीनच पाहिजे, तुमच्या घरामध्ये एवढे सोर्स पडले ते यूज करा. फिमेल्स आणि मेल्स यांना सेम वर्कआउट दिला पाहिजे की त्यांचा डिफरंट वर्कआउट असतो? ते मग आम्हाला थोडंसं एक्सप्लेन करा. आता कसं आहे की ह्युमन बॉडी सेम आहे, हां, फक्त रिप्रोडक्टिव्ह सिस्टम वेगळं आहे. यस, ओके. तर ह्युमन बॉडी सेम आहे तर तुम्ही डिफरंट वर्कआउट कसा देऊ शकता? हा प्रत्येकाचा गोल वेगळा आहे. आता काय मेल्स बघितले ना त्या लोकांना अप्पर डॉमिनेट पाहिजे, तर ते बेंच प्रेस मारतात, ते शोल्डर्स मारतात, आर्म्स मारतात, तर त्यांचा तो मेन फोकस असतो, लोअर बॉडीवरती नसतो. ओके. आणि फिमेलचा काय लोकांचा लोअर बॉडीचा फोकस असतो, तर ते लोक ग्लूट्स मॅक्सिमम ग्लूट्स, हॅमस्ट्रिंग ते फोकस. पण वर्कआउट तर सेम आहे ना. आता जर कोणत्या फिमेलला बेंच प्रेस मारायचा आहे ती पण बेंचवरती जाऊन बार्बल बेंच प्रेसच मारणार आणि मेल पण बार्बल बेंच प्रेसच मारणार आहे. कोणत्या मेलला सपोज हिप थ्रस्ट करायचं किंवा स्क्वॉट्स मारायचा आहे, ग्लूट्स आणि क्वाड्स आणि हॅमस्ट्रिंगसाठी आले, ते दोघं सेमच करणार. त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहे. फक्त प्रत्येकाची स्ट्रेंथ लेवल डिफरन्स असतो, एक्सपिरियन्स लेवल डिफरन्स असतो, तेवढाच डिफरन्स आहे, बाकी काय. ती आणि स्ट्रेंथ ती हळूहळू अचीव होती, तर ती मेल असो किंवा फिमेल असो. अच्छा, वर्कआउट सेम असतो, असं काय नाही की जगा वेगळा काही नसतं. ओके ओके. म्हणजे सेम फिमेलनी आणि मेलनी दोघांनी सेम वर्कआउट केला पाहिजे, असं काही वेगळं काहीच नाहीये. तो मिळते, तो खूप मिळते की फिमेलनी फक्त येऊन कार्डिओ केला पाहिजे, मेलनी स्ट्रेंथ. कार्डिओ हा बेसिकली कार्डिओव्हास्क्युलर एन्ड्युरन्ससाठी असतो. जेवढा तुमचा कार्डिओव्हास्क्युलर एन्ड्युरन्स इम्प्रूव्ह होणार तेव्हा तुमची इथं वेट लिफ्टिंगची कॅपॅसिटी वाढू शकता. तर कशी वाढू शकता? इनहेल एक्सेल आपण ब्रीदिंग टेक्निक आपण यूज करतो, त्याच्याने आपली कॅपॅसिटी वाढते, वेट लिफ्टिंगची कॅपॅसिटी अजून इन्क्रीज होती, ते हेल्प करतं. तर बेसिकली सगळ्यांना सेमच प्रोटोकॉल चालतो स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओचा. समजा आता तू ऑफ सीझनला आहे, आता तू कॉम्पिटिशन खेळत नाहीये, तर समज तुला उद्यापासून कॉम्पिटिशनची प्रेप करायची, तर तू कसं स्टार्ट करतो? म्हणजे तुझा प्रोटोकॉल काय असतो, तुझ्या कोचचा प्रोटोकॉल काय असतो, तुम्ही कसं स्टेप बाय स्टेप बॉडीला कंडिशनिंगपर्यंत नेतो? आता हा गेम तर एका दिवसाचा नाही, मी तुम्हाला अगोदरपासूनच बोलतोय. तेच, मग तुझा जो 6 महिन्याचा गेम पूर्ण 12 मंथचा आहे. हा, मग आता आम्ही एक गोल ठरवतो. आता आम्हाला गेल्याचं आहे ज्युनियर मुंबई श्री. मग लास्ट इयर का मसल मास कमी होता, तर आम्ही त्याच्यावर काम केलं, माझ्या कॉर्ड्सवर.
माझी बॅकवर, माझ्या ॲबडॉमिनवर, म्हणजे ओव्हरऑल आर्म्सवर. माझी सर्वात बॉडी वीक मध्ये आर्म्स होते, डेल्ट आणि आर्म्स. आणि यावेळी बघणार तर पुन्हा सुपर रेल ते गोल झालेत, डेन्सिटीने गोल वगैरे दिसतात, चांगले स्ट्रायसेन्स मसल मध्ये फाटतात. मग अश्विन सरांनी ते पर्टिक्युलरली 9 मंथचा ऑफ सीझन लावला, गेनिंग 9 मंथचा गेन पिरियड होता माझा. ओके. आणि फक्त 35-40 डेजचाच कट. किती छोटा कट आहे बघा. अच्छा, 1 मंथचा कट होता फक्त 1 मंथचा कट. आणि अराउंड 16-17 डिजिट फॅट पर्सेंट होता, त्याच्यावरती नव्हतं मी. म्हणजे एका महिन्यात मी रेडी झालो. तुम्ही ऑफ सीझनला तुमच्या वीक्स मसलला ग्रो करा, फॅट गेन नाही. पोरांना तर गेनिंग करायची 80 kg जाऊन मी गेनिंग किती केली लास्ट 75 kg. ओके. आणि आधीचं वेट किती होतं? आधी मी डर्टी बल्क 86 केलंय. अच्छा. नाही आता प्रेपचा पहिला तो 63-65 होता लास्ट ज्युनियर मुंबईची. आणि मी लीन गेन याच्यात केला आपला 75 पर्यंत. मी कट करून 70 पर्यंत आलो, पीक वीक वगैरे करून 64 800 ग्रामला ज्युनियर मुंबईची केलो. आणि त्यात किताब विजेता 65 कॅटेगरीमध्ये. पण डेन्सिटी होती माझ्याकडे. अजून खूप मला इम्प्रुव्हमेंट करायची, अजून मी इम्प्रूव्ह नाही, खूप हार्डवर्क करायचं, खूप कष्ट घ्यायचे, अजून इम्प्रुव्हमेंट चालू आहे माझी. म्हणजे तुम्ही एक नवीन एक्सपेरिमेंट केला बॉडीवर, की तुम्ही तुमचा जो लीन गेनचा पिरियड आहे त्याला एक्सटेंड केला. मी मेजरली फोकस करतो की जेवढा तो क्लीन फूड खाईल. आणि असं नाही की आपण माणूस आहे, मी त्याला चीट मील पण देतो, असं नाही की नाही दे, पण मी चीट मील पण ते व्हॅल्युएबल चीट मील देतो. त्याच्यामध्ये प्रोटीन्स असावं, त्याच्यामध्ये कार्ब्स असावं, त्याच्यामध्ये फॅट्स असावं, ओव्हरऑल न्यूट्रिशन त्याच्यामध्ये असावं. आम्ही 9 महिन्याचा जो गेनिंग पिरियड लावलेला, त्या बॉडी खूप चांगली रिस्पॉन्स केले. जर तुम्ही प्रिव्हियस फोटो बघाल, 22-23 मुंबई श्रीचा जो त्याचा फोटो बघेन, त्याचा मसल मास बघेन, तर तो कम होता. ती प्रेपरेशन ॲटलिस्ट ऑलमोस्ट 3 मंथची ती प्रेपरेशन पकडा, 3-4 मंथची ती प्रेपरेशन होती, 3-4 महिन्याची. आणि तेव्हा आम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग नव्हता. शुभम एवढा फायनान्शियली स्ट्रॉंग नव्हता. मी बोललो जे पण रिसोर्स आहे आपण त्याच्यामध्ये करूया. नंतर त्याला बोललो शुभम ग्रो हो, सगळ्या एक्सपेक्टनी ग्रो हो. तर त्यांनी मेहनत घेतली, तेवढं त्यांनी कष्ट घेतले. मग आम्ही गेनिंग एवढी चांगली रिटर्न लावली ना की लोक बोलत होते, बाई तू ज्युनियर आहे का सिनियर आहे, अशी गंमत झाली. एवढी कंडिशन आणि साईज एवढे दिसत होते, साईज एवढी आणली ना, साईज होती, कंडिशन होती, सगळं ऑन पॉइंट होते. इव्हन म्हणजे जे आम्ही जेव्हा तिथं गेलो, व्हॅन्यूवरती गेलो, तिथं बोलले ओव्हरऑल टायटल तूच. आणि तेच घडलं रात्री त्या 28 डिसेंबरला, तेच घडलं आणि तेच झालं. आणि मला मी जेव्हा बॅक स्टेज होता मला वाटलं पण नव्हतं मी वारे, कारण की मी एकदम सॉफ्ट होतो, एकदम अरे बघू जे होईल तू. पण खूप सर्वच बोलत होते, चेहरा बघूनच बोलत होते तू घेऊन. आणि मेन जो झोन असतो ना तो गेनिंग झोन. जेवढं तुम्ही हार्डवर्क गेनिंग मध्ये करेल ना, ठीक आहे कटिंग मध्ये पण करायला लागतं, पण ते थोडं कम एफर्ट्स द्यायला पडतात, एवढं खेचायला नाही पडत. मेन म्हणजे तुमचं म्हणण्याचं मोटिव्ह आहे की लीन गेन करणं. हो, लीन गेन आणि करणं. सरांचा एक पॅटर्न सांगतो. अच्छा. सर खूप सायंटिफिकली ट्रेनिंग देतात. कंपाऊंड मुवमेंट म्हणजे स्क्वॉट्स, डेडलिफ्ट, बेंच प्रेस, शोल्डर प्रेस, याच्यानी मल्टिपल आपले मसल्स टार्गेट्स होतात. माझ्या एक्सरसाइज मध्ये आहेच. लंजेस झाले, का की पोरं करतच नाही लंजेस, लेग्सवर फोकसच नाही करत, का की सर त्याच्यावर जास्त फोकस करतात. हॅम्स झाले, ग्लूट्स झाले, हे वगैरे. म्हणजे तुम्ही 10 बॉडी बिल्डर आणि माझ्यात बघितलं की मी थोडा डेव्हलप्ड आहे. अजून मला टफ भेटेल कॉम्पिटिशन, मी असं नाही बोलत, मला टफ आहे कॉम्पिटिशन. महाराष्ट्र झाली, इंडियाला हा एक टफ, मी इम्प्रुव्हमेंट करून येणार. कसं माहितीये का, ज्या परिस्थितीमधून तो आलाय ना, त्या परिस्थितीमधून तो जिंकत आलाय. म्हणजे जिंकत इन द सेन्स की असं नाही की टायटल जिंकली म्हणजे तो विजेता झाला. परिस्थितीला मात करणं पण एक विजेत्याचं माइंडसेट असतं. तर प्रत्येक दिवस कठीण असतो आपल्यासाठी. तो सफर करत करत तो आज मुंबईश्री झाला. असं नाही की कोणी त्याला दिलं टेबल स्पून, सिल्वर टेबल स्पून त्याच्या तोंडामध्ये दिलंय. आणि आज मी 5लाच उठतो, मुंबईश्री चालू झाली. मला आराम, मी 5ला उठतो, माझा 1 hour कार्डिओ कम्प्लीट करतो. मग मी 6 to 2 PM सरांकडे जॉब करतो. मग वर्कआउट करतो, माझा डाएट प्लॅन करतो, सगळं करतो मी. म्हणजे अजून हार्डवर्क करतोच आहे मी. अच्छा. ते कंटिन्युअस आहेच ते, आणि ते करायचंच आहे एंड पर्यंत, कारण की बॉडी बिल्डिंग हार्डवर्क आणि डिसिप्लिनचा गेम, मग करणं भागच आहे.
आता तू थोडासा फेमस झालाय असं म्हणजे तुला कसं वाटतं की थोडंसं तुला वावा मिळते, मेसेजेस वगैरे, मित्रांची काय रिॲक्शन आहे? बघा मी तर मोस्ट ऑफली जॉबवर नाही आलो की पुन्हा दमून जातो. 5ला उठणं म्हणजे खाऊ नये आणि ते पण या एजमध्ये. मग मी घरी येऊन रेस्ट करतो. म्हणजे मित्र बोलले तर माझे आहेत मित्र, ओळख तर खूप आहे माझी. आता प्रत्येक जण मला ओळखतो. पण मी मोस्ट ऑफली माझ्या कामात खूप बिझी असतो कारण की मी नाही देऊ शकत एवढा कोणाला टाइम. माझे मील खायचे, मला वर्कआउट प्लॅन करायचा आहे, मला म्हणजे खूप कमी टाइम भेटतो मित्रांमध्ये. आम्ही एक ठराविक 15 दिवसातून एक दिवस ठरवतो. मग आम्ही गेलो तर मूवीला गेलो, बाहेर खायला गेलो, थोडं हँगआउट करायला. खूप कमी म्हणजे मित्रांसोबत टाइम भेटतो मला करायला. अच्छा. मग नाही तर मी माझा रेस्ट आणि त्याच्यातच बिझी असतो. आणि सर्वात मोठी गोष्ट बोलली तर तुमची जीत आहे ना इथे असून द्या, डोक्यावर चढून नको द्या. तुम्ही जेवढा माणसाने माणुसकी वागलं पाहिजे, एकदम हंबल राहणं ही वेगळी वार्ता आहे. हंबल तुमचा नेचरच असला पाहिजे. जमीन साळे जमीन पे रो. अच्छा. म्हणजे किती माणसाने वरती गेलं तर पाय जमिनीवर. मला जेव्हा वाटतं ना मला थोडा एगो चढतो, मग मी फ्लॅशबॅक मध्ये जातो. मी कुठून आलो. मग कशाला आपण घमंड करायला? घमंड असलाच नाही पाहिजे माणसाला. मिट्टी का शरीर आहे, मिट्टी में मिल जाएगा. हेच आपल्याला वरती घेऊन जातं. बस हंबल राहायचं. मला जमलं मी प्रत्येकाला आवाज येतो, प्रत्येकाला. माझ्या ओळखीचा दिसला मी प्रत्येकाला आवाज येतो. हे मी समोर ना तुम्ही कोणालाही पण जाऊन विचारा. मला लक्ष नसलं तर हे व्हायचं, पण मी बघितलं मी प्रत्येकाला आवाज येतो. मग तो छोटा असून द्या, मोठा असून द्या. माझा हाच नेचर आहे का मी ते फेम भेटलं मुले हंबलनेस दाखवतो. माझा अगोदरपासून नेचर आहे तो. अश्विन सर, आता मुंबई श्री तर झाली, तर आता महाराष्ट्र श्रीला तुमचं काय प्लॅन्स आहेत? बेसिकली आता तुम्ही बघेन की ज्युनियर मुंबई श्री जी आम्ही खेळलो त्याच्यामध्ये आम्ही किताब विजेता ठरलो. म्हणजे चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा किताब आम्हाला भेटला. म्हणजे 65 kg मध्ये गोल्ड तर लागला. त्यानंतर किताब भेटला. जेव्हा ज्याला आपण गोल्ड येतो, ज्या व्यक्तीला गोल्ड येतो किंवा टॉप 3 गटामध्ये जरी आला तर तो सिलेक्ट होतो महाराष्ट्र श्रीसाठी. तर महाराष्ट्र श्रीसाठी आमचा हाच प्लॅन आहे की आम्ही अजून इम्प्रूव्ह जाऊ. आणि आम्ही इम्प्रूव्ह झालो आहे. अजून इम्प्रूव्ह झालो आहे फ्रॉम मुंबई श्री. आमचं काम एकच आहे की आम्ही इम्प्रूव्ह नेऊ, चांगला पॅकेज नेऊ. आणि बाकी सगळं तर ते जजेसवरती डिपेंड आहे. जजेसला त्या दिवशी काय आवडतं आपण तर नाही सांगू शकत जजेसला काय आवडणार. पण आम्ही ऑल ॲस्पेक्टनी जातो. म्हणजे कंडिशन, साईज, सगळं सिमेट्री. माझं काम मेन फोकस असतं की सिमेट्री. जेवढं सिमेट्री चांगली असेल तर बाकीची गोष्टी पण अजून इम्प्रूव्ह होतात. कारण की पहिली नजर सिमेट्रीवरती जाते. लांबून जजेस बघतात तर ते लोक पहिले सिमेट्रीज बघतात. नंतर कंडिशन काय, साईज काय ते नंतरून. पण तोच आमचा प्रोटोकॉल असतो की आम्ही चांगला पॅकेज नेऊ, सगळ्यात बेस्ट पॅकेज नेऊ आम्ही. थँक्यू सो मच शुभम. थँक्यू सो मच अश्विन सर. तर बोलायला भरपूर काही आहे, पण आता आपण इथे थांबूया आणि हा पॉडकास्ट इथेच संपवूया. आणि थँक्यू सो मच सरला की ते आमच्यासारखे ॲथलीटला एक्सप्लोअर करतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतात. तर थँक्यू सर.